प्रत्येक हिंदूने 3-3 मुलं जन्माला घालावी असं मोहन भागवत यांचं आवाहन. आधी केले मग सांगितले. RSS प्रमुख मोहन भागवत साहेब, जर तुमचे हे आवाहन काँग्रेस, शिवसेना, मनसे यामधील हिंदूंनी ऐकलं तर त्यांच्या मतदारांची संख्या वाढेल. इतरांना सांगण्यापूर्वी का नाही आपल्या घरातूनच सुरुवात करता? RSS संघामधील अनेक लोक अविवाहित आहेत. त्यांची लग्न करा आणि प्रत्येकाला सांगा 3 काय 6 मुलं जन्माला घाला. हिंदूंची संख्या वाढेल. एवढंच नव्हे, भारतीय जनता पक्ष आज जगातील मोठा पक्ष बनलेला आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला सांगा 3-3 मुलं जन्माला घाला. त्यायोगे भारतीय जनता पक्षाच्या सदस्य संख्येत सुद्धा वाढ होईल, मतदारांच्या संख्येत पण वाढ होईल. मुंबई महानगरपालिकेमध्ये 90पेक्षा जास्त नगरसेवक तुमचे निवडून आले आहेत. प्रत्येक नगरसेवकाला आदेश द्या की प्रत्येक नगरसेवकाने किमान 3 मुलं जन्माला घालावी. जास्ती घातली तर उत्तम, हिंदूंची संख्या वाढेल. आता तुमच्या महापौर झाल्या तावडेताई, आदेश द्या महापौरांनी या एका वर्षात किमान 3 मुलं जन्माला घालावी. त्यानंतर प्रत्येक नगरसेवकाने या आदेशाचं पालन केलं पाहिजे. त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रभर जेवढ्या आहेत पंचायत समित्या, नगरपरिषदा, आणखीन इतर ग्रामपंचायती, ज्या ज्या ठिकाणी निवडणुका झाल्यात आणि तुमचे सदस्य निवडून आलेत, प्रत्येकाला आदेश द्या या 1 ते 2 वर्षामध्ये प्रत्येकाला 3-3 मुलं झाली पाहिजेत. त्यानंतर तुमची संघटना आहे भारतीय जनता पक्ष. भारतीय जनता पक्षाचे मुंबईमध्ये 227 वार्ड आहेत. प्रत्येक वार्डाध्यक्षाला सांगा जर 3 मुलं जन्माला घातली तर वार्डाध्यक्षपद देऊ, 3 मुलं जन्माला घातली तर तालुका अध्यक्ष किंवा जिल्हाध्यक्षपद देऊ. अशा प्रकारच्या जर तुम्ही अटी घातलात तर प्रत्येक हिंदूला 3-3 मुलं होतील. आणि एक गुपित गोष्ट सांगू, 3 मुलं झाली तर कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही.